हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर VS व्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काल मी बनवली होती आहोंसाठी शेव. तर त्या शेवचं थोडंसं पीठ उरलं होतं, मग त्यापासून आपण बुंदी पाडली होती. तर चला मग आज बुंदीपासून आपण नमकीन बनवूया. तर ही आहे कालची बुंदी आणि त्यानंतर मी याच्यात घालते आता शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर हे सर्व आपण तळून घेणार आहोत आणि थोडेसे पोहे. तर इथे पोहे मी तळून घेतलेत थोडेसे. त्यानंतर शेंगदाणे तळून घेतलेत आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे एकत्र तळून घेतले आणि खोबऱ्याचे कापही तळून घेतले. तर हे सर्व एकत्र टाकले आणि त्यामध्ये आता टाकते चवीप्रमाणे मीठ. तर मीठ टाकल्यानंतर थोडंसं तिखट टाकते, कारण नमकीन हे थोडंसं तिखट असेल तर अजून छान लागतं. तिखट टाकल्यानंतर थोडासा चटपटा स्वाद येण्यासाठी घालते अंबारीचं धने पावडर. आणि धने पावडर टाकले, एवढं तर टाकले, पण मला अजून ॲडिशनल मसाले पाहिजे होते, जो की मला आवडतो मटन मसाला सुहानाचा. तर मी तो टाकला. तुम्हाला जो आवडत असेल तर तो तुम्ही टाकू शकता. आणि हे सर्व टाकल्यानंतर आता व्यवस्थित छानपणे त्याला मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स झाल्यानंतर बघू शकता आपलं नमकीन खूप छान झालेलं आहे आणि टेस्टलाही तेवढंच छान झालं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.